गिरनार भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातला सगळ्यात उंच डोंगर, ज्याची उंची 1117 मीटर आहे. गिरनारचं मूळ नाव गिरीनारायण होतं. त्याचा अपभ्रंश झाल्यामुळं आता त्याला गिरनार असं नाव पडलंय. गिरनारचे उल्लेख अशोक राजाच्याही पूर्वी आढळतात. या स्थानाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं हिंदू, बौद्ध, जैन आणि इस्लाम अशा वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाप आहे आणि याचा समन्वय साधण्यासाठी श्री दत्तात्रेय उभे आहेत. जवळजवळ 800 पेक्षा सुद्धा जास्त छोटी मोठी मंदिरं या पर्वतरांगेवरती आहेत आणि त्यातही संगमरवरीची 16 मंदिरं आहेत. दत्तात्रेयांच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 10,000 पायऱ्यांची चढ उतार करावी लागते. या पर्वतावर बरीच शिखरं आहेत. त्यामध्ये नेमिनाथांचं शिखर, अंबामाता शिखर, गोरक्षनाथ शिखर, अवघड शिखर, दत्तात्रेयांचं शिखर आणि कालका शिखर ही काही प्रमुख शिखरं आहेत. पायऱ्या चढून जाण्यापूर्वी लंबे हनुमानाचं दर्शन घेणं ही एक इथली प्रथा आहे. आता निम्म अंतर पार करण्यासाठी रोपवे सुविधा झाली आहे. अंबामाता शिखरावरती आंबेचं देवालय हे जागृत आणि महत्त्वाचं शक्तिपीठ मानलं गेलंय. नवदाम्पत्याला देवीच्या पायावर घालण्याची प्रथा आहे. गोरख शिखर ही गोरक्षनाथांची आणि गुरु शिखर ही श्री दत्तात्रेयांची तपोभूमी आहे. जैन धर्माचे 22वे तीर्थंकर नेमिनाथांचं निर्वाण हे गिरनारवरतीच झालं. त्यांचंही देवालय एका शिखरावरती आहे. पलिताण्याच्या जवळची शत्रुंजयाची यात्रा गिरनार चढून गेल्याशिवाय पूर्ण होत नाही असा समज आहे आणि म्हणूनच बरेच जैन धर्मीय लोक या यात्रेसाठी येतात. कलिका शिखरावर अघोरींचा वास होता. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा, कमंडलू ही काही पवित्र कुंड आहेत. पायथ्याशी असणारं दामोदर कुंडात हाडं विरघळतात या समजुतीनं काही लोक यामध्ये मृतास्थी विसर्जन करतात. भैरवजप खडक हे गिरनारचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करायचे. आता त्याला कायद्यानं बंदी आहे. अजूनही या पर्वतावर दत्तात्रेयांचा वास आहे अशी समजूत आहे. म्हणूनच आजही अनेक लोक जिवा आणि शिवाची भेट घडवून आणण्यासाठी गिरनारला आवर्जून भेट देतात. जर तुम्ही गिरनारला जाणार असाल तर नक्की सोमवारचा दिवस निवडा, कारण याच दिवशी सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान धुनीमध्ये आपोआप अग्नी प्रज्वलित होतो आणि तिथं दत्तगुरूंची आकृती स्पष्टपणे दिसते. हा अनुभव घेण्यासाठी आणि पृथ्वीवरचं स्वर्गसुख अनुभवण्यासाठी नक्की आयुष्यात एकदा तरी गिरनारला भेट द्या.